नमस्कार, माझं नाव डॉक्टर तिरुपती भीमा शेळके आहे। मी राहणार सावरगाव थोट। माझं पूर्ण जे काही शिक्षण आहे ती मी साधारण एका गरीब शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यासारखं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव थोट येथे संपूर्ण केलेलं आहे। आणि मला कोणतं विशिष्ट असं ट्युशन वगैरे काही नव्हतं। इथेच आपले सर पंचाळ सर म्हणून त्यांनी मला 6वी आणि 7वीला इंग्लिश ग्रामरचे क्लासेस घेतलेले आहेत। तसेच माझं माध्यमिक शिक्षण जे आहे ते पण गावातच झालेलं आहे। 8वी ते 10वी जे शिक्षण आहे ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव थोट येथे झालेलं आहे। मी 10वीला 90% म्हणजे 88.40% संपादन करून मी 11वी आणि 12वीचं जे शिक्षण आहे ते नांदेडमध्ये यशवंत महाविद्यालय नांदेड येथे संपादन केलेलं आहे। आणि मी माझ्या फर्स्ट अटेम्प्ट मध्येच त्यावेळेस 2016ला मला CET एक्झाम होती आणि त्या एक्झाम मध्ये मी 178 गुण मिळून 200 पैकी 178 गुण मिळून त्यामध्ये बायोलॉजी मध्ये 100 पैकी 99 गुण मला होते। फर्स्ट अटेम्प्ट मध्येच GMC सोलापूर येथे मी सिलेक्ट झालो। तिथं मी पूर्ण MBBS शिक्षण घेतलं आणि त्या MBBS शिक्षणानंतर मला MBBS मध्ये खूप छान म्हणेन मी, कारण मला टोटल 69% होते जे की MBBS टॉपर्सचे मार्क्स असतात। त्यामुळे मला प्राथमिक आरोग्य केंद्र देवर्जन येथे मला परमनंट पोस्ट वैद्यकीय अधिकारी परमनंट स्वरूपामध्ये मी तिथं मिळालेली होती। मी तिथं राहून जॉब करून अभ्यास केलेला आहे आणि माझ्या या अभ्यासामध्ये मला या वर्षीच्या नीट PG या एक्झाम मध्ये माझा 2,42,000 डॉक्टर्स मध्ये 14,000 असा रँक आलेला आहे। आणि मी पुढे चालून मेडिसिन या विषयामध्ये PG करून मला पुढे DM कार्डिओलॉजी या विषयामध्ये मला DM ही एक सुपर स्पेशालिटी पदवी मिळवून मला पुढे चालून एक हृदयरोग तज्ञ व्हायचंय आणि गावातल्या गोरगरीब तसेच इतर जे रंजलेले गांजलेले लोक आहेत त्यांना सेवा देऊन त्यांना मरणापासून वाचवायचं आहे। हे माझं स्वप्न पूर्ण व्हावं। आतापर्यंत माझे स्वप्न पूर्ण झालेले आहे। ईश्वरचरणी इतकीच प्रार्थना करेन की माझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत आणि त्याचा फायदा त्याचा विकास समाजाच्या विकासासाठी त्याचा फायदा व्हावा, माझी हीच ईश्वरचरणी विनंती आहे। माझं तर मत इतकंच आहे की माझा यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन किंवा माझी जे यामध्ये देणगी आहे ती 50% पण मी गिनत नाही। त्यामध्ये माझं सर्व काही त्यामध्ये जे काही देणगी किंवा त्यामध्ये सर्व जे काही एक कॉन्ट्रीब्युशन आहे ते माझे आई वडील ज्यांनी शेतात अहोरात्र काम करून माझ्यासाठी कष्ट करून मला शिकवलं, माझे आजी आजोबा, माझी आत्या, माझे सर्व नातेवाईक, माझे गावातील प्रिय मित्र, माझे ज्येष्ठ नागरिक, गावातील ज्येष्ठ नागरिक, माझे मोठे बंधू, माझे छोटे बंधू आणि मला कळत न कळत मदत केलेले सर्व असे गावकरी मंडळ यांचंच हे श्रेय आहे। आणि त्यांच्यामुळेच मी आज घडलो आणि इथून पुढे पण त्यांच्यामुळेच मला यश मिळत जाईल ही मला नक्कीच हमी आहे आणि गॅरंटी आहे आणि ते होईलच असं मला वाटतं। हा संदेश सर्वांसाठी एकच असेल की तुम्ही कधीही स्वतःला कमी समजू नका। आयुष्यामध्ये चॅलेंजेस येत राहतील। तुम्ही खेड्यामधले आहात, तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम येईल, तुम्हाला लोक कमी समजतील, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार नाही, पण तुम्ही फक्त एक जिद्द ठेवा की स्वतःला कायम पुढे न्यायचंय आणि स्वतःला कायम आपल्याला अपग्रेड करत जायचंय। आपण कोणापेक्षा कमी नव्हत। खेड्यातले जे मुलं आहेत ते एका रानफुलासारखे आहेत। या रानफुलांना जर योग्य वेळी खत आणि पाणी मिळालं तर शहरातले सगळे जास्वंद, शहरातले सगळे गुलाबाचे जे फुलं आहेत ते तुमच्या समोर फिके पडतील आणि तुम्ही सर्वांसमोर एक दिवा म्हणून समोर याल आणि तुमचं सगळीकडे एक ज्योत तुम्ही पेलवाल असं मला वाटतं। असं जिवंत उदाहरण मलाच देतो, कारण माझं 10वी पर्यंत मराठी मीडियम होतं। मी कसलंच इंग्लिशचं शिक्षण, मला इंग्लिश मीडियम वगैरे काय कसलंच काही माहिती नाही, तरी पण मी 10वी पर्यंत मराठी माध्यमात शिकून सुद्धा नांदेडमधील यशवंत महाविद्यालयामध्ये इंग्लिशमध्ये मी दुसरा नंबरवर होतो पूर्ण कॉलेजमध्ये। म्हणून मला लँग्वेज हे कधीच बॅरियर किंवा कधीच अडथळा आहे असं कधीच वाटत नाही। तुमच्यामध्ये जर जिद्द असेल, तुमच्यामध्ये टॅलेंट असेल आणि तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची जर क्षमता असेल तर स्काय इज द लिमिट ओनली। म्हणजे तुमच्यासाठी जगात अशक्य असं काहीच नाही, नथिंग इज इम्पॉसिबल। त्याचं सिंपल असं कारण आहे की तुम्ही नेहमी असं दिवसेंदिवस ऐकता की ह्या गावातला तुमचा सोयरा, या गावातला तुमचा मित्र हार्ट अटॅकने मेला किंवा याच्याने मेला, तर तो का मेला? तो शेतात काम करत होता, शेतामध्ये त्याच्याकडे वाहन नव्हतं, त्याला अहमदपूर किंवा त्याला जवळ हाडू होती अशा ठिकाणी त्याला योग्य वेळी ट्रीटमेंट नाही भेटली आणि त्यामुळे तो दगावला, तो ट्रान्सफर करतानाच दगावला। तर माझं असं स्वप्न आहे की ह्या लोकांसाठी आपण काय करू शकतो का? हे जे रंजलेले गाजलेले आहेत ते लोक त्यांची फीस तिथे अफोर्ड करू शकत नाही। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आज अँजिओप्लास्टिक किंवा त्याची जर ट्रीटमेंट करायची म्हणजे कमीत कमी 2 लाख रुपये त्यांना खर्च येतो। मग माझा विचार असा आहे की मी त्यांच्यासाठी काय करू शकतो का? मी जर त्यांच्यासाठी 10% जरी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, त्यांना योग्य वेळी जर ट्रीटमेंट देऊ शकेल, तर मला माझं लाईफचं जे गोल आहे, माझ्या आयुष्याचा जे उद्देश आहे ते कम्प्लीट झाल्यासारखं वाटेल। त्यासाठी मी या फील्डमध्ये आलो। एवढंच म्हणेन, तुम्ही खेड्यातले आहात किंवा शहरातले आहात काहीच मॅटर करत नाही। तुम्हाला 10वी नंतर सायन्स हा विषय चूज करायचा आहे। 11वी 12वी तुम्हाला सायन्स, त्याच्यामध्ये बायोलॉजीची फॅकल्टी आहे PCB ग्रुप हा जॉईन करायचा आहे। आणि तुम्हाला 11वी आणि 12वी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ऑफलाईन क्लासेस घ्या जे नांदेड आणि लातूरमध्ये आहेतच, किंवा जर शक्य नसेल तर बरेच
प्रायव्हेट प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्हाला कमी दरामध्ये तुम्हाला ते शिक्षण दिलं जातं. 11वी आणि 12वी तुम्ही दिवस रात्र तुमचं ओतून त्यामध्ये अभ्यास करा. रोज 12 तास अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर PCB या ग्रुपमध्ये तुम्ही जेव्हा एक्झाम द्याल नीटमध्ये, तिथे तुमची रँक लागते. त्या तुमच्या कास्टनुसार किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार ते तुमचा रँक येतो आणि तुम्ही MBBS साठी सिलेक्ट व्हाल. आणि जेव्हा तुम्ही MBBS साठी सिलेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला GMC जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथे तुमचं सिलेक्शन होईल आणि तुमचा डॉक्टरचा पल्ला पूर्ण होईल.